श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे. कारण नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला कुलाचार सांभाळायचा असतो. त्यासोबतच विविध अशा सेवा सुद्धा करायच्या असतात. तर त्या सेवेमध्ये काय, तर अखंड दिवा प्रज्वलन किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं, नवार्णव मंत्राचा जप करणं किंवा आई कुलस्वामिनीची ओटी भरणं, त्यासोबत कुमारिकांचं पूजन करणं, कुंकुम अर्चन करणं, अशा विविध सेवा आपण करत असतो. तर बऱ्याच भगिनींना माझ्या म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची इच्छा असते, परंतु वेळेअभावी त्यांना करणं शक्य होत नाही किंवा वैयक्तिक कुठल्या अडचणीमुळे त्यांना हे पाठ करणं शक्य होत नाही. तर अशा वेळेस दुर्गा सप्तशती पाठाचं फळ आपल्याला मिळावं यासाठी दुसरी कुठली सेवा आहे का, तर निश्चितच आई भगवतीची, आई कुलस्वामिनीची दुसरी सेवा म्हणजे सिद्धकुंचिका स्तोत्र. या सिद्धकुंचिका स्तोत्राचे जर 11 पाठ आपण केले तर निश्चितच तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं पूर्ण फळ मिळतं. कारण हे मी सांगत नाही, तर प्रत्यक्ष शंभूंनी पार्वतीला सांगितलेलं आहे. त्यामुळं जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं पठण किंवा पाठ करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून सिद्धकुंचिका स्तोत्राचं पाठ करा. या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. आवर्जून स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.